गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही बघतायच आपला समृद्धी हायवे कसला झालाय. अगो बे 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 पाणी तर वन साईड चालू आहे, पण समृद्धी हायवे आपला सुधरवतो कधी हेच माहीत नाही. कारण सध्या मुरुमालाही बंदी आहे आय थिंक, त्याच्यामुळं मुरुम काही टाकता येत नाही. ॲप्लिकेशन वगैरे पुढं फॉरवर्ड झाले आहे आमचे. आता फक्त बघूया की आपलं काम कधी होतं आहे. ठीक आहे, तर आज आपण चाललो आहे शिर्डीला. आपला जो समीर आहे, समीर आपलं, आपण त्याच्याबरोबर म्हणजे बऱ्याच व्लॉगमध्ये समीर आहे आपल्याबरोबर. ठीक आहे, तर त्याला गाडी घ्यायची, मोठी गाडी. तर आपण चाललो आहे गाडी घेण्यासाठी समीरला. आपण महिंद्राची 3XO म्हणजे XUV 3XO आय थिंक. आज गणपती बसत आहे, आज गणेश चतुर्थी, गणपती बसत आहे आज. आणि आपला प्रशांत ॲज युजल दरवर्षीप्रमाणे आजही दुकान लावतोय मग गणपतीचं. माझ्या लक्षातच नव्हतं राहिलं ॲक्च्युली गणपतीचं. मी शुभमुहूर्त आहो, मी चाललो गाडी घ्यायला. गाडी सर कोणती हो? मित्राला घ्यायची आहे. मी गाडी घेतो, तुला सांगणार नाही का? मित्रांनो, मी विसरूनच गेलो की आज बाप्पा येतोय. आज आपल्या प्रत्येकाच्या घरी बाप्पा येतोय. दरवर्षीप्रमाणे हे 10 दिवस खूप आनंदमय राहणार, कारण बाप्पा आल्यानंतर जो 10 दिवसाचा वारा असतो तो मंगलमयच असतो प्रत्येक ठिकाणी. म्हणजे पावलोपावली गणपती विराजमान झालेला असतो, त्यात काही वाद नाही. आणि त्या मुहूर्तावर आपला समीर गाडी घेतोय. सो मुहूर्त तर चांगला पाहून त्यानं गाडी घेतली आहे. आता फक्त जाऊन आपण ती गाडी, त्याची आज गाडीची डिलिव्हरी आज घेणार आहोत आणि तोच आपला ब्लॉग हे करणार आहे. छोटे मोठे रील्स पण आपण शूट करणार आहोत आणि डेली रुटीनमध्ये तो आजचा पार्ट पण जॉईन होऊन जाणार आहे. आणि तसं जर तुम्ही मला इंस्टाग्रामला जर फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करून घ्या. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. हो बाय बाय. फायनली आपल्या डेस्टिनेशनला पोचलो आहे आपण. आणि गावात आल्या पहिलं दर्शन होतं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं. या रूटनं आलेलं आहे ॲक्च्युली. आणि या गावाचे लास्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला असं याचा भंडाऱ्याचा, मी भंडाऱ्याचा व्हिडिओ टाकलेला होता, तर तो इथलाच होता भंडारा मस्त गावचा. आपण आता महेंद्र इकडं, आता इथून पुढचं तर सगळं तुम्हाला माहिती आहे, त्यात काही वाद नाही. बऱ्यापैकी तुम्हाला इकडचे सगळा रूट माहिती आहे महेंद्रकडे येणं, महेंद्रचं घर वगैरे. आपण आता फक्त एवढ्याच सकाळी लवकर बोलवलं आपल्याला. आपण तर आपल्या टाईमनुसार बरोबर 7:15 निघालो, 7:45 इथं आहोत. आता बघूया फक्त. हो किरण शेठची गाडी पण आहे. चला मित्रांनो, एकंदरीत हा आपला आउटफिट. महेंद्र, मी आणि समीर आम्ही पुढं जाणार आहे. आणि समय कुठं बसला? मागं बसला ॲज युजल. महेंद्रला तर प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्ही बघतात महेंद्र राहतो. महेंद्रचा आज आउटफिट एक नंबर आहे. आणि समीर शेठ जे आहेत गाडी हा घेणार आहे. कपडे कसे घालून चालू म्हणजे त्याला म्हणायचं गाडी घ्यायची नाही, त्याचे कपडे पुढे इस्त्रीसाठी दिलेली आहे, झाकून ठेवायचं. हां ठीक आहे. चला आपण आता पुढं जाऊ. थोडंफार नियोजन बाकी, हारांचं वगैरे सगळं नियोजन बघू, त्याच्यानंतर गाडी घ्यायला जाऊ. गाडी घ्यायचा मुहूर्त किती रे? 10:30-11चा मुहूर्त आहे आय थिंक, बरोबर ना रे? गाडी घ्यायचं हां, 10:30-11 वाजता गाडी घ्यायची. ती साई मंदिरात आणायची, पूजा वगैरे करायची त्याची, त्याच्यानंतर घरी आणायची.
हल्दीराममधून आपण गाडीसाठी पेडेन लाडून काय 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 घेतलंय पोरांना. ए बरे आवाज नाही जात मध्ये गेला माईक शीट तिकडून जाईन बाई. ठेवू का नको इथं ठेवतो काय करते काय होतं. हल्दीराममधून भाऊ आला. फायनली सगळं आवरून लाडू पेढे वडेवर ज्या ज्या गोष्टी काही घेऊन वाड्यावर नाही रे वाटेवर असं म्हणायचं होतं. तर सगळ्या गोष्टी घेऊन समीरनं मस्त ड्रेस वगैरे चेंज केला. आता त्याची रील बनवायची छोटीशी रील स्टार्ट केली आहे मी बनवायची. जी एंट्री करतोय बसतोय परत दुसऱ्या गाडीतून उतरतोय ते सगळं बनवायचं हळूहळू त्याची तयारी केली. दाखवतो तुम्ही कपडे तो वगैरे त्यानं बादशा कपडे बादशा घातले. आपण हार वगैरे सगळं घेऊन आलोय आणि शोरूमला आलोय का शोरूमला आपण शोरूमला पण पोहोचलोय. सो मी आलो 1 मिनिट. शोरूमला तर आलोय महिंद्रामध्ये बसलाय सिग्नेचर वगैरे त्यांच्याबरोबर बोलून राहिलं काय पाहिले ते पाठीमाग गाडी धुवायचं काम चालू आहे मस्त. तर काय गाडी क्लीन करून घेऊन जायची. गाडी अर्जंट का नाही जे ते साईबाबाची आरती 11च्या आसपास काहीतरी आरती असते 11:15 आम्ही तिथे गेलो तर तो पुजारी आतमध्ये जायच्या आधी त्याच्याकडून ती गाडी पुजून घ्यायची. त्याचं असं चाललंय पाहू आता काय होतं काय नाही. गाडीचं तर हे बा 1 साईड गाडी धुवायचं काम चालू आहे. महिंद्रा शोरूममध्ये पोहोचलो. महिंद्राची डॉल महिंद्राची मोठी डॉल काय हसते लिपस्टिक लागली ना हाताला. आता बघू गाडी तर वॉश चालू आहे बॅक साईडला. आता किती टाईम लागतो किती नाही माहीत नाही. आरतीला तर पोहोचायचं आहे पूजा होती की नाही बघू काय ठरतंय. फायनली गाडी आलेली आहे. धुवून ए जाड्या होय बाजू ए ऐसा बोला रे तू मुझे. फायनली गाडी आली आपली. किती सेकंड आहे मग एवढं याच्यासाठी मला जीव गाडी बोलवलं होतं सेकंड गाडीसाठी. अरे काय करणे एकंदरीत किरण शेट एकदम जबरदस्त आणि एकदम स्पेस बीस गाडीला भरपूर मोठा आहे. आणि गाडी कसं एकदम आता मी पण ते ड्राईव्ह घेतलेली आहे गाडीच्या चालवताना एकदम बेस्ट. AC BC ओके. सनरूफ पण आहे दिलेलं इथं. अरे वा. हां तर त्या सनरूफमधून मी घुसत नाही एवढंच एक प्रॉब्लेम फक्त ते सनरूफमधून जात नाही मी. पोट अडकतं ना. हां पोट अडकतं. DRL कोण चालू केलं काय म्हटले हे मोदी खाई करायची ना तिची मोदी खाई करायची मोदी खाई. तुम्ही जरा कोणाला येतो कोणा तुम्ही बस साहेब. हां मुख्य अतिथीचे आगमन आणि किरण त्यांचं स्वागत करताना आणि यांना आत्ताच चांगला कुठला अवॉर्ड आहे
दर पकड जोड काय बेस्ट इन्स्टॉलर, बेस्ट सोलर इन्स्टॉलर अवॉर्ड भेटलेला आहे. बेस्ट इन्स्टॉल सोलर काय सोलर इन्स्टॉलर. हा असा काहीतरी अवॉर्ड त्याला दिलाय, मला माहित नाही. हा एक हा हो हा त्यांनी कृपया आम्हाला आज पार्टी द्यावा. मी त्यासाठी येईल एवढला. गाडी लक्ष्मी आली आता ती पावलं वगैरे पावलं उचलायची नाही. बघूया आपण काय करायचं. टाक उचलून घेता येईल. चला आपली गाडी एकदम बाहेर आली आहे. समीरची गाडी तर तुम्ही बघितली, परत एकदा गाडी पाहून घ्या. आपली ही गाडी मस्त रापरूप बाहेर आली आहे. सचिन नेक्स्ट गाडी न्यू गाडीवाले. हा पुढची गाडी सचिनची राहणार आहे. त्या गाडीचा ब्लॉग सुद्धा आपण त्यांना जर आमंत्रण दिलं तर आपण नक्की ब्लॉग काढणार आहे. तो पण अरे गाडी कपावून ती रडली. नाही मी माझा ब्लॉग घेऊन राहिलो रे. गाडी आहे पण इथं डिझेल भरायला आणली गाडी आणि महेंद्रन रडून फायनल गाडी घेतलीच चालवायला. कसं वाटतंय? सचिन म्हणतो महेंद्रन रडून फायनल गाडी घेतली चालवायला. मार सचिनसाठी डायलॉग मार. घे अरे बरं झालं त्याच्याकडे दिली. जातो नाही का टायर किंवा काहीतरी वर काढा. आता बोच करला बाकी. नवी गाडी कोणी तोडला. काय दिसती गाडी राव, काय दिसती. बघा काय म्हणतो सचिन भाऊचं काय म्हणणं आहे ऐका. एकदा शोरूम वाल्यांनी टाकी फुल करून द्यायला पाहिजे अशी माझी इच्छा. जेव्हा हा गाडी घेणार आहे त्या टायमिंगला बहुतेक आपण फुल करून घेऊ याच्याकडून एकदाच. ही इज्जत द्यायला थोडीशी. गेली आपली XUV 3XO फायनली गणपतीच्या शुभ मुहूर्तावर आपली गाडी, समीरची गाडी फायनली आलेली आहे. बरेच वर्ष चाललं होतं गाडी घ्यायची. लेट पण थेट नाद केलाय बोलानं. डायरेक्ट XUVच काढली महिंद्राची. आता थोड्याफार फुटेज आपण रीलमध्ये काढल्या वगैरे त्याचं तुम्ही पाहणारच. रील वगैरे मी अपलोड करून येईलच आणि ब्लॉग पण येईल 2 दिवसामध्ये किंवा उद्या किंवा परवा ब्लॉग येईलच आपला. तर तोही काढून घ्या. परत गाडीचं दर्शन घ्या. राप खूप साऱ्या ब्लॉगमध्ये शिर्डीच्या आपण बोलत होतो की पंचमुखी गणपतीला एक दिवस तरी आपण थांबूया. फायनली तो दिवस आज उगवला आणि नो पार्किंग इथे आहे भावा. नो पार्किंग पुढला. हे आहे पंचमुखी गणपती.
फायनली इथं थांबायचं आपल्याला, फायनली आज मुहूर्त आला इथं थांबायचा. नाही तर याच्या आधी कधीच मी पंचमुखीला थांबलो नाही. बऱ्याच व्हिडिओमध्ये सचिनच्याही माझ्यामुळं आज दर्शन होऊन जाईल पंचमुखीचं. तर आपण दर्शन घेऊन टाकूया. सॉरी मित्रांनो, आपण आलो खरी इथं बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. दर्शन झालं पण आहे ना, अलाउड नाही आहे मध्ये व्हिडिओ फोटो अलाउड नाही आहे, म्हणून मध्ये तुम्हाला मूर्ती दाखवली. मूर्ती खूप सुंदर आहे आतमध्ये. इथं बघा तुम्ही गेटवरती दिसत अजून थोडंफार तुम्हाला, पण मूर्ती खूप सुंदर आहे. मी तुम्हाला दाखवतो, कारण गोपुरमध्ये झूम करता येत नाही, मी मोबाईलमध्ये झूम करून व्हिडिओ काढतो छान छान. बाप रे, चक्क मला आधी वाटलं की सत्यम गाडी घेऊन येतोय, पण नाही. समीर गाडी कधी शिकला मला माहित सुद्धा नाही. सम्या शिकला तो गाडी, तुला त्याला गाडी येणार नाही का? आली त्याला गाडी, यांनी शिकवली नाही मला. गाडी त्याला उसामध्ये सिटी बायपासला शिकली. मित्रांनो, आता कॉर्नरला म्हणलं एक व्हिडिओ काढावा मस्त कारचा, जो कॉर्नरला एंट्री वगैरे करताना एकदम पाचशे बघण्याची आणि वर झाडं झुडपत एकदम भारी होते. नेमकी मी व्हिडिओ चालू केला, व्हिडिओ झूम करून ठेवला, पाचकन एक कचऱ्यावाला मध्ये आला रे. कचरा अख्ख्या त्या व्हिडिओमध्ये कचरावालाच येले. अरे देवा, त्याच्यानंतर गाडी आली, त्याच गाडीवाल्याचा आणि कचऱ्यावाल्याचा यायचा टाईम एवढा परफेक्ट झाला की गाडी दिसली नाही त्याच्यामध्ये. चला पुढे जाऊन काढू आता. चला चला मित्रांनो, गाडी तर आपण घरी आणली, घरी पोच केली गाडी. तुम्ही तर बघितलं ब्लॉगमध्ये. आणि गोप्रोला सुद्धा चार्जिंग संपली होती, तर मी बराच टाईम गाडीमध्ये चार्जिंग लावला. तर मी गाडीमध्येच बसलेलो आहे महिंद्राच्या, आणि ती तिकडं गाडी येते बघ घरापुढं. अजून समीरच्या घरीच आहे आपण. अजून आता बघूया, जसं नियोजन होईल त्यानुसार. आता गाडीचा ब्लॉकचा एंड अजून ही गाडी पोजायला तिकडे घेऊन जायची आहे. आणि याच गाडीमध्ये आपल्या यशोदाला सुद्धा घेऊन यायचं आहे या गाडीमध्ये. तर जाऊ आपण एकदा, आणि महिंद्राच्या घरी गेलं की मग ब्लॉकचा एंड आपण तिथंच करूया. समीर बरोबरच, गाडी बरोबर आपण ब्लॉकचा एंड तिथंच करू. ठीक आहे. बाकी लुक कसा आहे, लुक कसा इज्जत द्या.